जोशी सरांकडनं एक उत्तर अपेक्षित आहे. त्यांच्या अपेक्षा आपण विचारणार होतोच, मात्र दोन्ही सुरुवातीच्या गेस्टनी एआयचा उल्लेख केला, नवीन तंत्रज्ञानाचा उल्लेख केला. तर या दोन गोष्टींच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय अपेक्षित आहे? कारण आपण आर्थिक पाहणी अहवालामध्ये पण एआयचा उल्लेख प्रामुख्यानं बघितलेला होता. स्टार्टअप, एआय, नवीन तंत्रज्ञान या तीन गोष्टींच्या पार्श्वभूमीवर काय अपेक्षा आहेत? सो श्रीरंग, एआय आपण एक टोटल टेक्नॉलॉजी बघूया. टेक्नॉलॉजी, एआय हा टेक्नॉलॉजीचा आपण डीप टेक म्हणतो त्याला. एआय असो, ब्लॉकचेन असो, मशीन लर्निंग असो, क्वांटम कॉम्प्युटिंग असो, या सगळ्या गोष्टींना रिसर्चला खूप वेळ लागतो. मी तुम्हाला उदाहरण देतो. आपल्याला चॅट जीपीटी सगळ्यांना माहिती आहे. चॅट जीपीटीची कंपनी आहे ओपन एआय. 2015 साली सुरू झाली. 2022 साली चॅट जीपीटीचं पहिलं व्हर्जन आलं. 7 वर्ष लागली त्यांना एआय टूल बनवायला. भारतात सुद्धा असं एआय टूल बनेल असं 2 वर्षापूर्वी वैष्णव साहेबांनी सांगितलं. दोन दिवसापूर्वी वैष्णव साहेबांनी सांगितलं की 6 महिन्यात आपलं एआय टूल बनेल. पण त्याच्यासाठी रिसर्चला जो वेळ लागतो, त्याच्यासाठी एक्सटेंडेड फंडिंग लागतं. हे नॉर्मल कर्ज घेऊन बँकेकडनं किंवा कोणी एंजल इन्व्हेस्टरनी फंडिंग करून या गोष्टी होत नाहीत. तर ह्या गोष्टींसाठी जर का सरकार एक फंड देऊ शकलं, माहिती आपल्याकडे आहे वैष्णव सरांची मिनिस्ट्री, त्याच्या थ्रू आपल्याला जर का फंड मिळाला एआय साठी, रिसर्चसाठी किंवा क्वांटम कॉम्प्युटिंगसाठी, तर ती एक अपेक्षा नक्की स्टार्टअप इकोसिस्टमची आहे. दुसरं, अपार्ट फ्रॉम दॅट, माझा फडणीस साहेब म्हणले ईव्ही आणि हायब्रिड कार्ससाठी किंवा रिन्युएबल एनर्जीसाठी बरीच मोठी अपेक्षा आहे. रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलार किंवा विंड. आपण जनरेशन म्हणलं तर सध्या 200 गिगावॉटची कॅपॅसिटी आहे. 500 गिगावॉटची कॅपॅसिटीचं ध्येय आहे 2030 पर्यंत. ते जाण्यासाठी तुम्हाला 15-20% CAGR अप्लाय केला तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. सर, ह्या सेक्टरमध्ये स्टार्टअप्सच नाही पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सुद्धा आपल्याला एक खूप मोठी अपेक्षा आहे. आणि दुसरं, रिन्युएबल एनर्जीमध्ये येतं ईव्ही आणि हायब्रिड. जीएसटी मध्ये जर का कपात झाली, महत्वाचा प्रॉब्लेम आपल्याकडे असा आहे की ईव्हीज आहेत पण बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग अजूनही आपण बॅटरीज इम्पोर्ट करतो. सो आपण जर का बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगसाठी जर का PLI स्कीम दिली, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम, तर ती एक अपेक्षा आहे. आणि दुसरी अपेक्षा असे की चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, जे फडणीस साहेब सुद्धा म्हणले की चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाहीये. ईव्ही कार्स मॅन्युफॅक्चर होत आहेत, लोक घेत आहेत. पण आज जर का मला मुंबईहून पुण्याला जायचं असेल आणि परत यायचं असेल त्याच दिवशी, तर मला कॅल्क्युलेट करायला लागतं की किती बॅटरी चार्ज झाली, किती किलोमीटर मी जाऊ शकतो आणि मध्ये मला चार्जिंग स्टेशन मिळेल का नाही. जेवढे पेट्रोल स्टेशन्स आहेत तेवढे चार्जिंग स्टेशन्स नाही आहेत. सो ह्या चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरकडे जर का लक्ष दिलं गेलं तर ती एक अपेक्षा दुसरी आहे आपली. ओके.